सतीश ढगे सर, आता अमेरिकेनं ज्या पद्धतीने ट्विट करत म्हटलेल्या युद्धबंदी संदर्भात जे वक्तव्य केलेलं आहे, मात्र आपण सिंधू जलकरार हा स्थगित केला, म्हणजे पहिली आपली आक्रमक भूमिका ती होती। त्याच्यानंतर प्रत्येक हल्ल्याला आपण चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। तर हे जे मुद्दे आहेत किंवा ही चर्चा भारत पाकिस्तानमध्ये एक चर्चात्मक आता मार्ग जो आहे तो खुला झालेला असं वाटतंय का तुम्हाला? हो, म्हणजे या ट्विट नंतर जर अशा प्रकारच्या मध्यस्थीच्या माध्यमातून जर सीज फायर होत असेल आणि पाकिस्तान काही जे आहे खरोखरच काही ऍक्शन या दहशतवादाच्या विरुद्ध त्याला फायनान्सिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं त्याचबरोबर टेररिस्ट नेटवर्कच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर घेत असेल तर ही भारतासाठी स्वागतार्ह बाबच त्या ठिकाणी म्हणावी। आणि मला संपूर्ण खात्री आहे की जे टर्म्स अँड कंडिशन्स असतील ते भारताच्या फेवरेबल असतील या फक्त 2 लाईनला किंवा टोटल जे आहे 3-4 लाईनचं हे जे काही ट्विट आहे त्या आधारावर आपली ही सगळी चर्चा सुरू आहे। माझ्या मते भारत सरकारचा अधिकृत भूमिका काय आणि त्याहून महत्वाचे कुठल्या टर्म्स अँड कंडिशन्सवर हे सीज फायर झालं हे खूप महत्वाचं आहे आणि भारत नक्कीच याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस पोझिशनमध्ये असणार आहे। नक्की सतीश सर, आता भारतीय लष्कराकडनं देखील आता पत्रकार परिषद घेण्यात येईल। 6 वाजता ही पत्रकार परिषद आहे, त्यामध्ये या संदर्भात काही जाहीर केलं जाईल का? तसंच भारताकडनं किंवा पाकिस्तानकडनं या संदर्भात काही जाहीर करण्यात आलं नाही, मात्र अमेरिकेनं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावर हे जाहीर केलं की आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धविराम त्यांचं अभिनंदन असं त्यांनी म्हटलेलं आहे। नेमकं काय समजायचं या संदर्भात? नक्कीच, म्हणजे त्याच्यामुळेच आपण जे आहे गार्डेड कॉमेंट या ठिकाणी देतोय आणि डोनाल्ड ट्रम्प हे जर ट्विटरच्या माध्यमातून सांगत असतील तर खरोखरच म्हणजे संपूर्ण जगामध्ये एक महत्वाचा देश अमेरिका आणि त्याचा राष्ट्राध्यक्ष असं जर त्या ठिकाणी ट्विट करत असेल तर आपल्याला बिलकुल सिरियसली घ्यावंच लागेल। प्रोव्हाइडेड म्हणजे जस्ट मी चर्चेसाठी म्हणून सांगतोय की हे जे आहे ट्विटर अकाउंट हॅक झालेलं नसावं किंवा अशाच प्रकारची फेक न्यूज नसावी एवढी फक्त अपेक्षा आहे। पण जोपर्यंत भारत सरकार याला अधिकृतरित्या दुर्जोळा देत नाही आणि तुम्ही योग्य प्रकारे सांगितलं की आता 6 वाजता जी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची पत्रकार परिषद आहे आणि खरोखरच ती पॉसिबिलिटी आहे यासाठी कारण सकाळी ऑलरेडी एक पत्रकार परिषद ज्यामध्ये आपल्या ऑपरेशनल डिटेल्स आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनं आपली भूमिका मांडली होती, पुन्हा एकदा संध्याकाळी तशी पत्रकार परिषद घेण्याची जर गरज पडली असेल तर काहीतरी खरोखरच महत्वाची घटना घडली असेल आणि ती महत्वाची घटना म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे आहे अशा प्रकारची शस्त्रसंधी म्हणा किंवा अशा प्रकारचा हा जो संघर्ष आहे त्याला एक प्रकारचा स्वल्पविराम किंवा पूर्णविराम लावण्याचा जो प्रयत्न आहे आणि त्या संबंधित घडलेल्या घटनांविषयी माहिती देण्याचा हा प्रकार त्या ठिकाणी असू शकेल। पण जोपर्यंत भारत सरकार अधिकृतरित्या याला काही सांगत नाही तोपर्यंत आपण या गोष्टींना जे आहे गार्डेड कॉमेंट किंवा गार्डेड सिच्युएशन अशा प्रकारे त्याला आपल्याला हँडल करायला हवं। नक्कीच ते सर, मात्र आता म्हणजे ट्रम्प यांचं साधारणतः आता 5:45 झालेले आहेत, अशा वेळेला ट्रम्प यांचं हे ट्विट आलेलं आहे आणि त्यावर ही भूमिका जाहीर करण्यात आली आहे। मात्र अगदी दुपारपर्यंत भारत पाकिस्तान सीमेवर काही भागामध्ये पाकिस्तानचे ड्रोन आतापर्यंत दिसत होते। हो, हे खरं आहे, म्हणजे पाकिस्तानकडून आगळीक त्या ठिकाणी सुरूच होती, सगळे त्यांची अग्रेसिव्ह स्टान्स त्या ठिकाणी आहे। पण मागच्या काही तासांमध्ये नक्कीच बॅकडोर जे आहेत खूप महत्वाच्या घटना त्या ठिकाणी घडल्या, ज्यामध्ये एक मार्को रुबियो जे युनायटेड स्टेट्सचे एक प्रकारे परराष्ट्र मंत्री आहेत, त्यांनी पाकिस्तानचा जो खरा सत्ताधीश आहे, पाकिस्तानचा प्रधानमंत्री नाही, त्यांचा खरा सत्ताधीश म्हणजे असीम मुनीर, त्या असीम मुनीरची चर्चा केली। नक्कीच त्यांच्यावर दबाव निर्माण केला असेल, एक प्रकारच्या कंडिशन्स त्यांच्यासमोर ठेवल्या असतील आणि त्यांना स्पष्ट सांगितलं असेल की जर तुम्हाला या सगळ्या संघर्षामधून भारताच्या आक्रमक रणनीतीमधून जर बाहेर निघायचं असेल तर तुम्हाला आमच्या गोष्टी ऐकाव्या लागतील। आणि मग ज्यावेळेस त्यांनी सांगितलं असेल की यस वी अग्री टू युअर टर्म्स अँड कंडिशन, मग त्यावेळेस परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी सुद्धा चर्चा झाली असेल आणि मग भारताला वे आउट काढण्यासाठी, कारण भारताला सुद्धा जो आहे आपला चेहरा एक प्रकारे जे आहे स्पेस सेवर त्या ठिकाणी दाखवायचा आहे, म्हणजे ही काही चुकीची परिस्थिती अशातला भाग त्या ठिकाणी नाही, पण ज्या प्रकारची आक्रमक भूमिका घेतली होती त्यातून बाहेर निघायचं असेल तर ती एक महत्वाची काही तासापूर्वी जी एक प्रकारची त्या ठिकाणी मीटिंग झाली होती ज्यामध्ये प्रधानमंत्री NSA तिन्ही दलाचे प्रमुख त्या ठिकाणी होते, तर माझ्या मते त्यामध्ये सुद्धा अशी काही चर्चा त्या ठिकाणी झाली असेल। आणि त्यानंतर जे आहे DGMO लेवलचे म्हणजे आपल्या डिरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स या लेवलच्या पाकिस्तान आणि भारताच्या अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा चर्चा झाली, या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडल्या आणि त्यानंतर अशा प्रकारचं काही ट्विट त्या ठिकाणी गेलं। माझ्या मते म्हणजे या सगळ्या डॉट्सला जर आपण जॉईन केलं तर ते डॉट्स एक दुसऱ्यांना जॉईन होतात आणि अशा प्रकारचं पिक्चर बाहेर येतं। पण पुन्हा मी त्या ठिकाणी सांगतो की पत्रकार परिषदेमधून किंवा भारत सरकारच्या अधिकृत भूमिकेमधून कुठल्या कंडिशन्सवर टर्म्स अँड कंडिशन्सवर ही एक प्रकारची युद्धबंदी झाली हे ज्यावेळेस आपल्याला कळेल त्यावेळेस नक्कीच भारत हा ऍडव्हान्टेजियस पोझिशन मध्ये आहे आणि काही अटी शर्ती आपण पाकिस्तानवर लादलेल्या आहेत, अशा प्रकारची गोष्ट सुद्धा बाहेर निघू शकेल। जी